व्यवस्थित करणारा टीचर बाळासाहेबांच्या याच्यामध्ये शहीदीमध्ये आहे. कमळाबाई नाव भाजपला कोणी ठेवलंय? बाळासाहेबांनीच ठेवलंय ना. हे जे वारसा आहे कमळाबाई, हे आमच्यासारख्या तेव्हाच्या मुलांनी ठेवलेलं नव्हतं. कमळाबाई म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे कानात नाव सांगण्याची, माहिती आहे ना बारशाला. कोणतरी कोणाच्या आत्याबाई सांगते किंवा आत्याबाईच्या कानात कोणतरी सांगतं. तसं कमळाबाई नाव त्या पद्धतीनंच बाळासाहेबांनी जाहीर सभेत शिवतीर्थाच्या आणि चौपाटीवरच्या म्हटलेलं आहे. हे बाळासाहेब द्रष्टे होते, बाळासाहेब द्रष्टे होते. त्यांनी कमळाबाई हे नाव योग्य ठेवलेलं. आणि शिवसेना प्रमुखाच्या तोंडून जर कमळाबाईचं नाव आलं तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, ते आहेच. आणि त्यात चुकीचं काय आहे? सगुणाबाई असते, सुगंधाबाई असते, तशी कमळाबाई आहे ना. भाजपचं हिंदुत्व देखील जे आहे तुम्ही आता बोलले आजच्या या कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, नेमकं काय अडथळे आजच्या कार्यक्रमात आणतात असं वाटतं? नाही, अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे. आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये. दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार. आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा. आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं आहे, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ही कारवाई नंतर करू शकत होते. 100% कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला. कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत. आज महत्त्व